नवरीची बहीण आहे. कशी दिसते मी दीदी? काय तू पण ना खरंच गप्प बस. मी काय लग्न वगैरे करणार नाहीये. आता तू जा तिथं मस्त मी तुझ्या बेडरूम मध्ये जाऊन झोपणार आहे बघ. तुझं कपाट मी युज करणार, तुझे नवीन कपडे पण मी युज करणार. आणि आता एक टेन्शन गेलं, पप्पा तर आपल्या दोघींना पैसे द्यायचे, आता पप्पा फक्त मलाच पैसे देणार. यायचं नाही आमच्याकडे जमाना डान्स. ते बघ ते बघ ते बघ, कसले हावरट बाई आहे ग. हा, आपल्या पप्पाला काय म्हणली? मी येणार जो पुढच्या लग्न लव्ह मॅरेज केले. कशाला लिहिली? थांब थांब गप मी बघते. हो आत्या इकडे ये. जेवलीस ना? जेवण झालं ना टायमात? काही कमी नाही ना पडलं तुला? अगं तसं नाही ग, म्हटलं जेवण कमी पडलं असेल तुला. अरे हे काय पिशवीत घेऊन झालीस की काय जेवण? आणि अगं तू तर बोलली मी येणार, मग तू कशी काय आलीस लग्नाला? अगं नव्हतं यायचं की ताईने लव्ह मॅरेज केलं आणि तुला तर नाही आवडत ना, मग कशाला आलीस? आणि हे काय काकांना पण म्हणले काय तू पण एकुलती एक आत्यास की नाही ग आमची, मग काहीतरी पैसे बिसे दे भाचीला तुझ्या घरात. नुसतं आपलं आमच्याकडनं घ्यायचंच माहितीये तुला, द्यायचं काय माहितीच नाही. तू गप्प बस मम्मी. मी काय बोलते, मी ना भाऊजींची शूज ना तिकडे लपून टेबलच्या खाली, तर तिकडे जरा लक्ष ठेवा समजलं ना. भाऊजी गप्प पैसे द्या. नाही म्हणजे काय, आम्ही तुम्हाला आमची म्हणणार की गुडिया दिली, म्हणजे आमची भावले दिली आम्ही तुमच्या घरामध्ये. आता मला नाही माहिती, मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, कोणाला शूज देणार नाही. पैसे द्या जरा लवकर लवकर. मला पोदेस ठीक आहे, मी माझं माझं करेन, तुम्ही फोटो क्लिक करा समजलं ना. जेवढं बोलले तेवढंच करा. थांबा जरा. आता घ्या. आता असं एक घ्या. आता असं एक घ्या. नीट काढता